शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी माहिती देत होते। आणि आता पुण्यात जाऊयात। पुण्यामध्ये पावसानं मोठा धुमाकूळ घातलाय। शहराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय। अद्यापही काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे। तुम्हाला असं वाटेल ही दृश्य कुठल्या भागातली आहेत, ही आजची आहेत का, पण ही आजची दृश्य आहेत आणि पुण्यातली दृश्य आहेत। साधारणपणे दीड तासापूर्वीची ही दृश्य आहेत। आणि पुण्याच्या अनेक भागात काय स्थिती झाली होती तुम्हीच पहा। शहराच्या काही भागात गुडघाभर तर काही भागात कंबरभर पाणी साचलं। अचानक आलेल्या या जबरदस्त पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली। वाहतुकीचा प्रचंड खोळंबा आणि गोंधळ झाला। वाहन चालकांना आणि नागरिकांना याचा फटका बसला। जवळपास 15 झाडं पडल्याची बातमी आत्तापर्यंत हाती आली आहे। थोड्याच वेळात अंतिम आकडा येईल, पण ही संख्या त्यापेक्षा बरीच जास्त असू शकते। सिंहगड रोड आणि पाषाण भागात इमारतीच्या तळमजल्यात आणि बेसमेंटमध्ये पाणी शिरलंय। वैभव सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेत। वैभव, पुण्याच्या कुठल्या भागात तू आता आहेस आणि इथे काय पावसाची स्थिती आहे? मिलिंद, पुण्यातल्या दक्षिण मध्य भागामध्ये साधारण 5:30 वाजल्यापासून पुढे 1 तासभर अत्यंत मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळलाय। सोसाट्याचा वारा जो आहे तो सुरू होता आणि त्यानंतर हा पाऊस पुढे उपनगरांकडे सरकलाय। आता हडपसरच्या दिशेने म्हणजे उत्तर पुण्याच्या दिशेनं पावसाचा जोर जरी कमी झालेला असला तरी 1 तासभर जो पाऊस पुण्यामध्ये झालेला होता त्यानं अक्षरशः शहरभर म्हणजे दक्षिण मध्य शहरामध्ये दाणादाण उडवून दिलेली होती। शिवाजीनगर असेल, कर्वेनगर असेल, कर्वे रस्ता असेल, नळ स्टॉप, धनकवडी, सिंहगड रोड या सगळ्या भागामध्ये प्रचंड पाणी जे आहे ते साठलेलं होतं आणि रस्त्यांवरती गुडघे इतकं पाणी साठल्यामुळं कमी वेळेत साधारणपणे 70 मिलीमीटर पाऊस जो आहे तो शिवाजीनगर परिसरामध्ये नोंदवला गेलेला आहे। आणि या पावसामुळे आणि त्याबरोबर जो सोसाट्याचा वारा होता त्यामुळे पुणेकरांची अक्षरशः दाणादाण उडाली आहे। बरोबर घरी जायच्या वेळेला किंवा घरातून बाहेर पडायच्या घराकडे जायच्या वेळेला हा पाऊस जो आहे तो सुरू झाला आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती कमी वेळेत अत्यंत मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालंय। वाहतुकीचा खोळंबा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती झालेला होता। आम्ही स्वारगेटच्या परिसरात आहोत। इथे रस्त्यावरती आपण जर पाहू शकलो परिस्थिती काय, मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते पाणी रस्त्यावरती साठलेलं आहे आणि दुचाकीस्वारांना तर या रस्त्यावरून प्रवास करणं सुद्धा अशक्य झालेलं आहे। इतकं पाणी जे आहे ते या परिसरात साठलंय। हीच परिस्थिती सिंहगड रोड असेल, टिंबर मार्केट असेल या ठिकाणी सुद्धा आहे। शिवाजीनगर असेल, बाणेर परिसरामध्ये सुद्धा साधारणपणे 55 मिलीमीटर पाऊस जो आहे त्याची नोंद झालेली आहे। उपनगरांकडे पाऊस सरकत असताना त्याचा जोर जो आहे तो आता काहीसा कमी झालेला दिसतोय। मात्र या सगळ्या परिस्थितीमुळे महापालिकेचं नाले सफाईचं पितळ जे आहे ते उघडं पडलंय। पहिलाच पाऊस आहे। वास्तविक या पावसाच्या आधी 2 मान्सून पूर्व पाऊस जे आहेत ते झालेले होते, त्याही वेळेस अशीच परिस्थिती होती। मात्र शहराच्या काही छोट्या भागामध्ये ते पाऊस झालेले होते, त्याच्यामुळे शहरभर त्याचा परिणाम फारसा दिसला नव्हता। मात्र आजच्या पावसानं साधारणपणे 5:30 ते 7 वाजेपर्यंत हा पाऊस पुढे पुढे सरकत शहराच्या मध्य दक्षिण वस्तीमध्ये म्हणजे महामार्ग जो आहे बेंगलोर महामार्गापासून खाली शिवाजीनगरपर्यंत हा पाऊस जो आहे कात्रज पासून तो मोठ्या प्रमाणावरती कोसळलेला होता। तासभर मी तुला थोडंसं थांबवतो। उद्या करता काय इशारा देण्यात आला? आता तर पुण्याची स्थिती पाहिली, पुण्यात काही ठिकाणी तर दाणादाण उडाली आहे। प्रशासनाची किती नाचक्कीनं होणार आहे पुणेकरांमध्ये तेही लक्षात येत आहे, कारण काही ठिकाणी नालेसफाई झालेली नाही किंवा काही ठिकाणी साचलेल्या पाण्याला जाण्याकरता रस्ताच केलेला नाही किंवा तो बुजलाय। उद्या करता काय इशारा देण्यात आलाय? हवामान विभागाकडून जी माहिती देण्यात आली आहे मिलिंद आतापर्यंत, त्यामध्ये पुढचे 3 तास हा फोरकास्ट 5:30 वाजता फोरकास्ट देण्यात आलेलं होतं आणि 3 तासासाठी ते लागू राहील असं सांगण्यात आलेलं होतं। या सगळ्या परिस्थितीमध्ये आता पाऊस जो आहे तो काहीसा ओसरत असल्यामुळे रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती पुन्हा सुरू झालेली दिसते। मात्र एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जी ड्रेनेज सिस्टीम आहे किंवा ज्याला स्टॉर्म वॉटर सिस्टीम म्हटलं जातं, पाण्याचा निचरा होण्यासाठी जी नाल्यांची बांधणी केलेली असते तिच्या क्षमतेनुसार, तिची वहन क्षमता जी आहे त्याच्यानुसार पाऊस जो आहे तो क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याचा जो ट्रेंड आहे त्याच्यामुळे हे नाले जे आहेत ते तुंबलेले आहेत। वैभव, तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तू स्वतःही पावसात अडकलेला आहेस आणि ही पावसाची दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहताय पुण्याच्या शिवाजीनगर, स्वारगेट आणि अन्य विविध भागातली। तिकडे पुण्यातल्या परिस्थितीवर नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ
यांनी सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी असं म्हटलंय, पुण्यात उंच ढगांची निर्मिती होत असून कमी वेळात अधिक पाऊस झाल्यानं काही ठिकाणी फ्लॅश फ्लड सारख्या स्थिती निर्माण झाली आहे. तसंच झाडं पडणं, भिंती पडणं, घरांमध्ये पाणी शिरणं अशा प्रकारच्याही घटना होत आहेत किंवा पुढच्या काही काळात कमी काळात अधिक पाऊस यामुळे अशा घटना घडू शकतात. त्यामुळे पाणी ओसरेपर्यंत लोकांनी घराबाहेर पडू नये. पुण्यातल्या पावसाच्या स्थितीसंदर्भात आपण पालिका अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून आवश्यक तिथे आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्याचंही पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियातल्या एका पोस्टवर म्हटलंय. त्यामुळे तुम्ही जर का आत्ता पुण्यात किंवा पुण्यात असाल तर जरा सांभाळून, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, किंवा तुम्ही पुण्याला जाण्याचं नियोजन करत असाल आज रात्री किंवा उद्याला तर जरा थांबा. आधी न्यूज 18 लोकमत किंवा वेधशाळेचं प्रेडिक्शन पहा आणि मगच निर्णय करा पुण्याला जायचं किंवा नाही. कारण तर पुण्याच्या स्टेशन परिसरातली दृश्य, रिक्षाचा तळ पाण्यात बुडलाय तर काही जण या पाणी साचल्याची चेष्टा करतायत किंवा प्रशासनाची खिल्ली उडवली जाते किंवा या पाणी साचल्याचा आनंद आपापल्या परीनं घेताना दिसत आहे. पुण्यातली ही दृश्य आपण पाहतो आहोत काही वेळापूर्वीची. शिवाजीनगर, हडपसर, सिंहगड रोड, पुढे या बाजूला धनकवडी अशा परिसरातनं आता हा पाऊस पुढे सरकतोय हळूहळू असं वेधशाळेकडनं सांगण्यात येत आहे. आणि ही लाईव्ह दृश्य आता आपण पाहतो आहोत. पुण्यातल्या अनेक रस्त्यावर अशाच प्रकारचं पाणी साचलंय. प्रामुख्यानं उड्डाणपूलशी जोडलेला जो भाग आहे जिथे पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं पडलेत. एवढे मोठे वृक्ष कोसळण्याचे आत्तापर्यंत 15 ते 18 फोन पुणे महापालिकेच्या नियंत्रण कक्षात आले आहेत. प्रचंड झाड उन्मळून पडल्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत. काही ठिकाणी वाहनांवर हे वृक्ष कोसळलेत तर काही ठिकाणी रस्त्यावर, त्यामुळे वाहतुकीची कोंडी, तर काही ठिकाणी वाहनांचं छोटं मोठं नुकसान. त्यामुळे मान्सून पूर्व पावसानं पुणेकरांची दैना उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.